असं काही होणार नाहीये. असं होतंय तिलोत्तमा. इनफॅक्ट न जाणो असं घडवून आणलं जातंय. मला तर आता शंका वाटायला लागली आहे तिलोत्तमा. नेवर नो, हे सगळं सावलीनेच प्री प्लॅन केलं असेल. करूच शकते ती, का नाही करणार? तो आताचा जो तिचा संसार चालू आहे तो नसेल तिला आवडत, नसेल तिला आता इंटरेस्ट तिच्या त्या नवऱ्यात. असाही तिचा आत्ताचा नवरा तो काय श्रीमंत आहे? कुठल्या तरी गरीबड्याशी घाई गडबडीत लग्न केलेलं दिसतंय. पण आता सारंगची श्रीमंती तिला पुन्हा नजरेत भावायला लागली आहे. ती सारंगला मिळवण्यासाठी हे सगळं कट कारस्थान करू शकत नाही असं वाटतंय तुला? विसरू नकोस, आधी सारंगचं लग्न सावलीशी कसं झालं होतं ते. तेव्हा त्या जगन्नाथचं कट कारस्थान होतं. आता ही सावली आणि जगन्नाथचं कट कारस्थान असूच शकतं. आता सावली हळूहळू एक एक पाऊल टाकत पुन्हा सारंगच्या जवळ येते. सारंगच्या अशा अवस्थेतही सारंगच्या कानात हळूहळू तुझ्याबद्दल विष पेरत राहील ती. कदाचित जेव्हा सारंग शुद्धीवर येईल तेव्हा तो सावलीचाच होऊन बसेल ना ग मग. हं? तो शुद्धीवर आल्यावर तुझा सारंग राहणार आहे? शक्यच नाही तिलोत्तमा. सारंग आता पुन्हा सावलीचाच होईल. मार्क माय वर्ड. या सगळ्याचा नंतर विचार करूया. आत्ता मला फक्त सारंगच्या बऱ्या होण्यावर फोकस करायचा आहे. एकदा तो बरा झाला की नंतर मी बघेन काय करायचं ते. सारंग बरा होईल, पण बरा झाल्यावर तुझ्याशी नीट वागेल तो. सावली त्याला कायमचं तुझ्यापासून तोडेल. ही बाई म्हणजे अस्सल विषारी नागिन वाटायला लागली. हिचा हा ना एक्स्ट्राचा ड्रामा बघून असं वाटतंय ही त्या सावलीला घरातून हकलून दिल्याशिवाय अजिबात शांत बसणार नाही. पण नाही, मी तुझ्या पुढची आहे भैरवी. मी हे असं काहीच होऊ देणार नाही. ते काही नाही तिलोत्तमा. आत्ताच्या आत्ता त्या पोरीला सांग तुझी बॅग भर आणि चालती हो इथून. नाहीतर उद्या काय होईल माहितीये? जर सारंग बरा झाला ना तर फक्त सावलीचीच नाही, सावली बरोबर सारंगची बॅग या आई, डॉक्टर आलेत सारंगला चेक करायला. चला ना लवकर. चल चल. ओवी, अगं ही मूर्ती तर देवघरामध्ये पाहिजे होती ना, मग तू इथे का ठेवली आहेस? अबीर, आजीला ही मूर्ती ना कळायला नको. आजीला जरी मूर्ती कळली ना इथं आहे ते, तर आजी खूप रागवेल. अमृता काकूनेच लपवून ठेवली आहे. काय? अगं ओवी, पण का? आजीला ही मूर्ती घरात का नकोय? आणि दुसरे देव तर असतात ना, मग विठुराया का नकोय तुझ्या आजीला? अबीर, मला माहित नाही रे. अमृता काकू फक्त म्हणाली की ही जर मूर्ती आजीला दिसली तर आजी फेकून देईल बाहेर. अबीर, हे आपलं सिक्रेट आहे, कोणालाच सांगायचं नाही. ठीक आहे ओवी, ते कुणालाच सांगणार नसतं बघ. हे आपलं सिक्रेट असतं. बाबाला बरं करण्यासाठी ना आपल्याला दुसऱ्या कोणाचीही मदत नको. विठुराया आहे ना तर सगळं ठीक करेल. हो ओवी, बरोबर बोलत असतेस तू. अगं, आपल्याला कुठाचीच गरज नाहीये. विठुराया आपली मदत नक्की करेल. चल प्रार्थना करूयात. बबलू जर येतोच माझ्या बरोबर, जरा चहा नाश्त्याचं बघू डॉक्टरांच्या. सावली, तू बोलतेस ना त्याच्याशी? संवाद साधण्याचा प्रयत्न करतेस ना? हो डॉक्टर, मी रात्रभर त्यांच्या जवळच बसून होते. मी बोलण्याचा प्रयत्न करते पण ते काहीच प्रतिसाद देत नाही आहेत. ठीक आहे, आता बोल बघू. हाक मार त्याला. सारंग, 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 डोळे उघडा ना प्लीज. मी सावली, मी आले ना तुमच्याकडे. सारंग. काय झालं डॉक्टर? कसं आहे आता सारंग? तोच प्रयत्न चालू आहे.
अगं सावली, तुला असं परक्या माणसासारखं वागून कसं चालेल? मग मी काय करू? अगं तू त्याच्याजवळ बस, त्याला स्पर्श कर, आपलेपणानं बोल त्याच्याशी. एक काम कर, तू त्याचा हात हातात घे. नाही नाही त्याची काहीच गरज नाहीये. काहीच गरज नाही हो ना. अहो हाही एक उपचाराचा भाग आहे. स्पर्शाची सुद्धा अशी एक भाषा असते. अहो डॉक्टर पण मेडिकल सायन्स सांगतं अशा अवस्थेतील रुग्णाला त्याच्या जवळच्या व्यक्तीने स्पर्श केला तर त्याचे सेन्सेस लवकर रिवाईव्ह होऊ शकतात. करेक्ट आहे. डॉक्टर म्हणतात ते एकदम करेक्ट आहे. मी पण असं ऐकलं होतं. करेक्ट आहे. सावली, तू काय अगं बघत उभी राहिली आहेस? डॉक्टरने सांगितलं ना, त्याच्या शेजारी बस, त्याला स्पर्श कर, त्याचा हात हातात घे. मग घे ना. ये पटकन बस. मोनिका जरा शांत होशील प्लीज. आई आहो, हे बघा आता सारंगची तब्येत सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे की नाही. सावली बस ना. अगं सावली, बस त्याच्याजवळ. आपुलकीने बोल त्याच्याशी, स्पर्श कर त्याला, त्याचा हात हातात घे. सारंग, विठू माऊली, तू ऐकतेस ना रे, माझ्या भावाला खूप लागलंय. तो बेडवर डोळे मिटून पडलाय. तू सगळ्यांचा विठू आहेस ना, प्लीज माझ्या भावाला बरं कर ना. हो रे विठुराया, हो मी बरोबर बोलत असते बघ. अरे विठुराया, जर मी सुपुरीच्या मागे हट्ट केला नसता तर हे सगळं घडलंच नसतं बघ. तुला जी काही शिक्षा द्यायची असते ना ती फक्त मला दे म्हणतो मी. पण प्लीज सुपरहिरोला लवकरात लवकर बरं कर. प्लीज रे विठुराया, काहीतरी कर म्हणतो मी. मला त्यांना पूर्वीसारखं हसताना आणि फाईट करताना बघायचं असतं. प्लीज विठुराया, प्लीज. डोळे उघडा ना सारंग. मी सावलीच आहे. डोळे उघडून बघा, मी तुमच्या बाजूलाच आहे. सारंग डोळे उघडा ना प्लीज. सारंग उघडा ना डोळे. एकदा डोळे उघडून माझ्याकडे बघा ना प्लीज.